अंदाज नसतो तुम्हाला मला. बरोबर, लांबून लांबून येतात ना, खूप ढग असतो. ढगामध्ये पाणी कधी येते तुला कळत नाही. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ टाकतोय. तर व्हिडिओ टाकण्याचं कारण म्हणजे आता आमच्या वाडीतील पवार म्हणजे जे मुंबईला असतात ते आता गावाला आलेले आहेत आणि आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलं की कुठेतरी जायचं फिरायला. तर आता बाकी सगळे आलेले आहेत मुंबईचे 3-4 पोरं. तर त्यांच्यासोबत आता खाली दर्शनदान आहेत. आता आम्ही 3 जण आहोत आणि 3 जण पुढे गेले आहेत. नानूबाई आपला हां आम्ही लोकेशनच्या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्व पवारात इथं हे बघा. चापे गावामध्ये असोंडेवाडीच्या रोडला हे ठिकाण आहे आणि इकडे बघा मेन गोष्ट म्हणजे इथे यायचं असेल तर तुम्हाला पोहता आलं पाहिजे, ही मेन गोष्ट आहे. आणि आम्ही सगळे पवार आम्ही पोहणारच आहे. तर ज्याला कुणाला पोहता येत नसेल तर कृपया करून येऊ नका इथे. पिकनिक स्पॉट म्हणून एक तुम्ही बघण्यासाठी येऊ शकता. तर बघण्यासाठी फक्त येऊ शकता, कारण पोहता येत असेल तरच या. आणि इथे ब्रिज आहे. तर हे ठिकाण आहे ते, हे बघा पाणी इथं तुडुंब भरलेलं आहे. तिकडे पण काही पोरं आलेले आहेत पोहायला. आणि या ठिकाणी खोल आहे असं म्हणतात. तर मित्रांनो, मुंबईच्या स्विमिंग पूलमध्ये तुम्ही कितीही पोहा, म्हणजे गावाकडे पोहण्याची मजा काहीतरी वेगळीच असते. तर आम्ही ते आता अनुभवतोय. तुम्हाला यायचं असेल तर यांना पण ये. माझं तर म्हणणं असं आहे मुंबईकरांनी मुंबईकरांनी जरी एक दिवसासाठी आलात तरी या स्पॉटला नक्की तुम्ही व्हिजिट करा. हे असोंडे गावामध्ये आहे. कारण हे इथे आहे असोंडे, चापे असोंडेवाडी, चापे असोंडेवाडी भारी घोडं पाणी आहे जबरदस्त असं. आणि पोहण्याची मजा एकदम औसम, नाच खुला. इकडे पोहण्याच्या ठिकाणी इथे काकी कपडे धुत आहेत आणि अशा प्रकारे ठिकाणी तिथे बाकीचे पोहर आलेले आहेत. पण कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय. एक नंबर पोहण्याचा एक्सपिरियन्स एक नंबर आहे. आणि इथं पोहायला पाणी बघून आम्हाला एवढं वाटलंय ना, शब्द नाहीत माझ्याकडे शब्द. मित्रांनो खतरनाक वाटतं. आता आम्ही पण जातोय. आम्हाला दोघांना ठेवलं होतं बाहेर. चला आता चल. पण भरपूर पावसामुळे अंदाज नसतो तुम्हाला मला. बरोबर, लांबून लांबून येतात ना, खूप ढग असतो. ढगामध्ये पाणी कधी येते तुला कळत नसते. बरोबर, त्याच्यामुळे काळजी घेऊन पोहा. घेऊन पोहा. बरोबर बरोबर काकी, धन्यवाद. माझं म्हणणं आहे. हो बरोबर आहे तुम्ही तुमचं. कोरोना करत नसते ना, म्हणून सांगते तुम्हाला. बरोबर. बरोबर, माझं लक्ष देऊन पोहा. काकीने आता आम्हाला सांगितलं नाही की काळजीपूर्वक पोहा आणि परत या. म्हणजे काळजीपूर्वक पोहा तर तुम्ही परत याल, आनंदात या, आनंदात जा, असा काकीने आम्हाला सांगितले नाही.
आलेलो आहे आम्ही आणि संध्याकाळ झालेली आहे. तर मित्र आले होते गावाला, आज सुट्टी होती, रविवार होता आणि मित्र आले होते गावाला. तर खूप एन्जॉय केलेलं, मस्त जरा बरं वाटलं होऊन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चला.